माझे नाव लावण्य गजानन कळम. माझ्या शाळेचं नाव PMC जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नववस्ती आडगाव. मी इयत्ता चौथीतली विद्यार्थिनी. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. आज राहुल शाळेत उशिरा आला. वर्ग सुरू झाले होते. शिक्षकांनी राहुलला कारण विचारलं. राहुल शांत उभा राहिला. राहुलने त्यांना बोलायला सुरुवात केली आणि म्हणू लागला, टीचर, आज तर मी उशिरा उठलो म्हणून मला आज उशीर झाला. रोज असाच करायचा. राहुलचं एकच काम होतं, अभ्यास करणे, जेवणे, खेळणे व शाळेत उशिरा येणे. हे 4 काम त्याचे नक्कीच होते. अभ्यासाला पण चांगलं होतं, सर्वच गुणाला चांगलं होतं. फक्त एकच गुणाला वाईट होतं, तो खोटा बोलायचा. रोजच शाळेत तो उशिरा यायचा म्हणून बहाणे करायचा. कधी तर खेळायला जायचा, कधी कंचे खेळायला जायचा किंवा इतर कामं करायचा. तो गंदे मुलासोबत राहून, चांगल्या मुलासोबत न राहता गंदे मुलासोबत राहून तो पूर्णच्या पूर्ण वाईट होऊन गेला होता. तर टीचरला हे सगळं माहीत पडलं. रोजच एक बहाणा, रोजच शाळेत उशिरा यायचा आणि रोजच एक ना एक कारण घेऊन यायचा. कारण आणल्यावर टीचरला वाटायचं की बा हा खरंच बोलतो, म्हणून त्याला गेलं. पहिल्या दिवशी त्यांनी कारण सांगितलं होतं, टीचर, आज मी उशिरा उठलो होतो म्हणून मला उठ झालं. तेव्हा टीचरला वाटलं होतं की बा हा तर खरं बोलतोय. मग दुसऱ्या दिवशी मग माहीत पडलं टीचरला की बा हा रोज ना रोज एक ना एक कारण घेऊनच यायचा म्हणून हा तर खोटं बोलतो आपल्यासोबत. मग टीचरनी प्रिन्सिपल सरला सांगितलं आणि म्हणू लागले की प्रिन्सिपल सर, माझ्या वर्गातला एक मुलगा आहे राहुल. तो खूपच हुशार आहे, पण त्याचे एकच वाईट गुण आहे, ते म्हणजे खोटे बोलणे. तो रोजच मला खोटं बोलायचा की बा आज मी शाळेत उशिरा उठलो, आज मम्मीनी मला कामच करायला लावलं, हेच करायला लावलं, तेच करायला लावलं, असे बहाणेच घेऊन यायचा, कारणेच घेऊन यायचा. मग प्रिन्सिपल टीचरनी म्हणाल्या, आजचा दिवस माफ करून दे, उद्या आहे ना आपण त्याला प्रिन्सिपल ऑफिसमध्ये बोलून घेऊ. टीचर म्हणाल्या, ठीक आहे. मग दुसरा दिवस उघडला, चांगला सूर्याचा दिवस उघडला आणि मग प्रिन्सिपल सरनी राहुलला ऑफिसमध्ये बोलवलं आणि विचारलं, अरे राहुल, तू एवढा हुशार, इतका चांगला, तू कसा बरं असा होऊन गेलेला आहे, वाईट गुण एवढा? मग राहुल रडायला लागला आणि मग टीचर म्हणाले, तू का बरं रडताय? तुला तर कोणते कामं पण नाही करायला लागत, काहीच नाही. तुला फक्त अभ्यास, जेवणे आणि मग बाकीचे इतर काम आहे. मग तुला तर घरचे काहीच करायला नाही लागत. मग काय ना? टीचर म्हणाले, नाही टीचर, माझ्या घरी असं नाही आहे. माझ्या मम्मीची तब्येत खराब आहे म्हणून स्वयंपाक, पप्पाचा डब्बा आणि घरचे कामं मलाच करायला लागते म्हणून मला रोज उशिरा होते. टीचरनी मग त्याला 101 रुपयाचा
मदत केली टीचरनी. आणि मग टीचरनी आणि म्हणजे की राहुलनी आणि राहुलच्या परिवाराने त्यांचे धन्यवाद म्हणाले. धन्यवाद. या गोष्टीतून बोध मिळते की कधीही कोणाची मदत करावी.